नेवासा फाटा परिसरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या एका फर्निचर दुकानाच्या भीषण आगीच्या घटनेने परिसर हादरला आहे. कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने नेवाशात शोककळा पसरली आहे. मयूरचे आईवडील बाहेरगावी असल्याने ते बचावले आहेत. या आगीत मोठी दुर्दैवी घटना घडली असून यामध्ये मृतांमध्ये दुकानाचे मालक मयूर अरुण रासने वय 45, त्यांची पत्नी पायल मयूर रासने वय 38, मुलगा अंश वय 11, मुलगा चैतन्य वय 8 तसेच एक वयोवृद्ध महिला अंदाजे वय 70 यांचा मृत्यू झालाय. यश किरण रासने हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आगीचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. नेवासा पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. दुकानातील लाकडी फर्निचर आणि ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने रौद्र रूप धारण केले.